पतंजली योगपीठ संचालित पतंजली योग समिती वसई पालघर द्वारा सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिर सुरू। योगचा प्रसार व प्रचार करण्याच्या उद्देशाने तसेच सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनात असलेले योगचे महत्त्व आणि योगमुळे आरोग्य निरोगी आणि सुदृढ कसे राहते याबाबत पतंजली योगपीठ हरिद्वार संचालित पतंजली योग समिती मुंबई पालघर विभाग वसई तहसील द्वारा 31 मार्च ते 30 एप्रिल 2025 पर्यंत ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र डीजी नगर अष्टविनायक लेन 60 फूट रोड दिवाणमान वसई पश्चिम येथे सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिर सुरू करण्यात आले आहे। कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सतीश अडसूळ व माजी नगरसेविका मीना अडसूळ उपस्थित होते। पतंजली योग समितीचे संयोजक अशोक ग्रोवर, मुख्य योग शिक्षक मिलन ठक्कर, जिल्हा कमिटी नितेश मोरिया, सुनील वर्तक, शिवेंद्र मालवीय, छगन पाटील, अजित सिंग, तर तहसील कमिटीचे किरण शहा, बलवंत जयंत, विनोद व्यास, प्रसाद बावस्कर, निमाई कुमार, निलेश जैन, नरेश भवानी, अल्फा शहा, विजय खेतले, निर्मल आनंद, राजू तलाटी इत्यादी मान्यवर उपस्थित होते। पहिल्या दिवशी 30 साधक होते तर 20 पतंजली समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। प्रसादाची व्यवस्था ज्योती हत्तरकी यांनी केली। या सहयोग योग शिक्षक प्रशिक्षण शिबिरामध्ये ज्यांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर सहभाग घ्यावा असे आवाहन पतंजली योग समितीचे राज्यसभा कार्यकारिणी सदस्य शांता कुमार यांनी सर्व साधकांना केले आहे। या शिबिराची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली, त्यानंतर प्रार्थना घेण्यात आली। तसेच या योग शिक्षण प्रशिक्षणामध्ये देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासंदर्भात उपस्थित साधकांना माहिती देण्यात आली। पतंजलीच्या 5 संस्थांची देखील सर्वांना माहिती देण्यात आली। सर्व नवीन साधकांची ओळख करण्यात आली। पतंजलीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची देखील ओळख करण्यात आली। या प्रसंगी सर्वांना योग शिक्षण बाबतची पुस्तिका तथा मॅट नेती पॉट इत्यादींचे वाटप करण्यात आले। 31 मार्च ते 30 एप्रिल पर्यंत चालणाऱ्या सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे योग प्रकार शिकविण्यात येणार आहेत। यामध्ये प्रामुख्याने योग साधना, प्राणायाम, अष्टांग योग, व्यायाम, निगम, योग सूत्र, ह्यूमन ॲटॉनॉमी मुद्रा विद्या, जडीबुटी विद्या, ॲक्युप्रेशर, हवन चिकित्सा, पंचकर्म, षटकर्म, घरगुती उपचार याबाबत माहिती देण्यात येणार आहे। जवळजवळ 1 महिना हे शिबिर राहणार आहे। या योग प्रशिक्षणातून जास्तीत जास्त सहयोगी योग शिक्षक तयार करण्याचे उद्दिष्ट पतंजली योग समितीने ठेवले आहे असे शांता कुमार यांनी सांगितले। आतापर्यंत पतंजली योग समितीने 165 योग शिक्षक तयार केले आहेत। सोसायटी मंदिर हॉल उद्यान या ठिकाणी दररोज 80 निःशुल्क योग क्लासेस पतंजली योग समिती वसई मार्फत चालवण्यात येतात अशी माहिती पतंजली योग समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य शांता कुमार यांनी दिली। त्याचबरोबर पुढील 2 ते 3 दिवसात ज्या साधकांना योग शिक्षक बनावायचे आहे त्यांनी पतंजली योग समितीशी संपर्क साधावा असे आवाहन शांता कुमार यांनी केले आहे।